Hello students, now in today's topic we are going to consider the development of embryo, but इथे थोडासा आपण चेंज कन्सिडर करणार आहोत. तो आहे डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. मोनोकॉट टॉपिक चालू आहे आपला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ए कन्सिडर केला होता डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. सेकंड बी आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. And in previous lecture we have seen the development of dicot embryo, and now it's time to learn the development of monocot embryo, right? चला आता अगेन आपण लास्ट टाइम जसं पाहिलं तसं थोडंसं त्याची हिस्ट्री कन्सिडर करूयात. एम्ब्रियो सॅक आहे, अँटीपोडल सेल आहेत, पोलार न्यूक्लियस आहेत आणि बेसला काय असणार आहेत एक सेल आणि सिनर्जिड्स. फर्टिलायझेशन झालं, दोन हॅप्लॉइड ज्या काही मेल गॅमेट्स आहेत एंटर केलं एक सेलमध्ये, बरोबर फ्यूज झाली, एक तयार झाला झायगोट. सेकंडरी न्यूक्लियस बरोबर एक मेल गॅमेट आला, त्याच्यापासून तयार झाले प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, डेव्हलप झाले एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचे टाईप संपवले. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत की हा जो काही मोनोकोट एम्ब्रियो आहे तो कसा डेव्हलप झाला. डेव्हलप कुठून होणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इट इज ऑब्वियस फ्रॉम दी झायगोट. कशी. Zygote undergoes the repeated mitotic division to form the embryo. If that embryo contains one cotyledon, then it is known as the monocot embryo. म्हणजे आजचा आपला टॉपिक काय आहे. डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. चालू करूयात. झायगोट कन्सिडर केला आपला. झायगोट नेहमी कसं कन्सिडर करतोय आपण. एक सिंगल सेल. हा म्हणजे झाला आपला झायगोट. इट इज सेड दॅट इन or during the unfavorable condition zygote forms a structure around it and it is known as zoospore. मग थोडंसं त्याच्या भोवतीचं जे स्ट्रक्चर असेल आता आपण त्याला थोडंसं कलर फॉर्ममध्ये दाखवूयात. हे जे काही त्याच्या भोवतीचं स्ट्रक्चर आहेत ह्याच्यामुळे याचं नाव पडतं झूस्पोर. ठीक आहे. आता हा जो काही सिंगल एक झायगोट आहे काय दाखवणार आहे. रिपीटेड सेल डिव्हिजन. बट कसे असणार आहेत ते. ट्रान्सवर्स फॉर्ममध्ये. इट अंडरगोज द रिपीटेड सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन कोणता आहे. मायटॉटिक सेल डिव्हिजन. पण यांच्यामध्ये मात्र डिव्हिजन कसं होत आहे. ट्रान्सवर्स सेल डिव्हिजन होत आहे. सो दॅट ट्रान्सवर्स सेल डिव्हिजनसाठी आपण कन्सिडर करतोय TD ट्रान्सवर्स डिव्हिजन. ट्रान्सवर्स डिव्हिजन होत आहे. दॅट मीन्स further they form the three cells 1, 2 and 3. This is first cell, second cell and third cell. The difference between the development of dicot embryo and monocot embryo, the difference is here. Dicot embryo मध्ये काय पाहिलं. एका सिंगल सेल पासून दोन सेल तयार झाल्या होत्या. टर्मिनल सेल, बेसल सेल. ह्या केसमध्ये ट्रान्सवर्स डिव्हिजन होऊन ह्याच्यापासून आपल्याला काय मिळालेत. ह्याच्यापासून पुढे फर्दर जे कन्सिडर केलेत ह्या आपल्याला तीन वेगवेगळ्या सेल मिळाल्यात. सेलला थोडंसं आपण काय करूयात पुढे पुश करूयात म्हणजे आपल्याला नंतर स्पेस मिळेल. इथे कन्सिडर केल्यात आपण ह्या तीन सेल 1, 2 and 3. नाव द क्वेश्चन इज एका सेलपासून ट्रान्सवर्स डिव्हिजन होऊन तीन सेल कशा फॉर्म झाल्या कन्सिडर करूयात आपण. ही एक सिंगल सेल होती. ह्या सिंगल सेलपासून तयार झाल्या दोन सेल. आता हे ट्रान्सवर्स डिव्हिजन आहे. ट्रान्सवर्स डिव्हिजनमध्ये काय होतात. एका खाली एक असे आडव्या सेल डिव्हिजन होत जातात. एका सेलपासून डिव्हिजन झाले. ट्रान्सवर्स डिव्हिजन दोन मिळाले. ह्या दोनपैकी एक सेल पुढे परत काय करते ट्रान्सवर्स डिव्हिजन करते. ही ॲज इट इज तशीच राहते. कसं झालंय. एका सिंगल सेलपासून ट्रान्सवर्स डिव्हिजन होऊन तीन सेल मिळाल्यात आणि याला आपण नाव देऊयात 3 सेल स्टेज. 3 सेल स्टेज. डायकोट एम्ब्रियोमध्ये काय झालं होतं. झायगोट अंडरगोज द मायटॉटिक सेल डिव्हिजन ट्रान्सवर्सली अँड गिव्स 2 सेल स्टेज. तिथे दोन सेल मिळाल्या होत्या. इथे मात्र 3 सेल मिळाल्यात. हा मेजर डिफरन्स आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो अँड द डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. नाव आता ह्या तीन सेलला नावं देऊयात. नावं काय काय आहेत त्यांची तीही कन्सिडर करूयात आपण. ही फर्स्ट वरती दिसली म्हणून काय म्हणूयात आपण तिला टर्मिनल सेल. ही झाली टर्मिनल सेल. ही मध्ये आहे सो हिअर विल कन्सिडर द मिडल सेल. आणि एक जी आहे ती खाली बेसला आहे. सो लेट्स कन्सिडर बेसल सेल.
बेसल सेल, राईट. इथपर्यंत येऊन पोचलो. वरची टर्मिनल सेल, मिडल सेल, बेसल सेल विच इज ॲक्च्युली द रिझल्ट ऑफ वन झायगोट सेल. झायगोट कसे होते? डिप्लॉइड नेचरचे होते. लढी फार महत्त्वाच्या. आता इथून पुढे कन्सिडर करताना ह्यांच्या ज्या डेव्हलपमेंट असेल त्या होत असताना कोण कोण काय काय डेव्हलप करून देणार आहे त्यांच्याबद्दल एकदा बोलूयात आपण. ठीक आहे ना. दिस टर्मिनल सेल फर्दर डेव्हलप्स इनटू कॉटिलिडॉन. कॉटिलिडॉन किती हवेत आपल्याला? मोनोकॉट म्हटला की एक सिंगल. मिडल सेल इट ॲक्च्युली फॉर्म्स द ऑल पार्ट्स ऑफ दिस एम्ब्रिओ. फार महत्त्वाचं. ह्याच्या अगोदरच्या सेलमध्ये काय केलं होतं? वरची जी टर्मिनल सेल होती ह्या टर्मिनल सेलने एम्ब्रिओ डेव्हलप केला होता आणि मग त्या एम्ब्रिओमध्ये सुद्धा ऑक्टनमध्ये इपिबेसल, हायपोबेसल आणि त्यांनी सर्व एम्ब्रिओ डेव्हलप केला होता. खालच्या ज्या काही बेसल सेल होत्या किंवा सस्पेन्सर सेल होत्या त्यांनी फक्त काय केलं आहे? रूट कॅप बनवली हायपोफायसिस थ्रू. सस्पेन्सर सेलने त्यांना कुठे पुश केलं आहे? टुवर्ड्स द एंडोस्पर्म, जेणेकरून ते न्यूट्रिशन मिळवतील, फर्दर डेव्हलपमेंट दाखवतील. आणि सर्वात खालची जी एक ग्लोब्युलर सेल होती थोडीशी साईजमध्ये लार्ज झालेली ती म्हणजे होती हॉस्टोरियल सेल. ठीक आहे. आता इथे कन्सिडर करूयात. मिडल सेल फॉर्म द ऑल पार्ट्स ऑफ सेल. म्हणजे कोणते कोणते? आपण लास्ट याच्यामध्ये ती डायग्राम कन्सिडर केली होती, राईट. एम्ब्रियोनल ॲक्सिस, मग प्ल्युम्यूल, देन खाली रॅडिकल, एपिकोटाईल, हायपोकोटाईल, टू कॉटिलिडॉन्स. कोण कोण फॉर्म करतात सर्वांना कन्सिडर करूयात. इट फॉर्म्स प्ल्युम्यूल, it forms epicotyle, it forms hypocotyle, it again form the cotyledons, cotyledon. त्याच्यानंतर कोण राहिला? रॅडिकल and even suspensor cell also get from the middle cell. सस्पेन्सर पण इथूनच. सस्पेन्सर सेल. एक थोडासा चेंज. कॉटिलिडॉन आपण वरती फॉर्म केले, सॉरी. कॉटिलिडॉन नाही, रॅडिकल. ठीक आहे. देन त्याच्यानंतर इथे आपण कन्सिडर केलं सस्पेन्सर सेल, राईट. मेजर जे डिव्हिजन आहे हे सगळं मधल्या सेलपासून मिळालं. अप्पर जो आहे तो कॉटिलिडॉन फॉर्म केला आहे अँड बेसल सेल इट सिम्पली एनलार्जेस and further help for the absorption of nutrition. तिघांचेही रोल समजलेत. जसे आपण ऑक्टन एम्ब्रिओमध्ये इपिबेसल, हायपोबेसल दोघांचे रोल समजून घेतले की कोण कोण फॉर्म करणार आहेत ते. इथून 3 सेलला आले. आता पुढे जाऊन ते कसे डेव्हलप होतील ह्यांना सुद्धा कन्सिडर करूयात. आता आपण काय करूयात? 3 वेगवेगळ्या सेलला कन्सिडर करूयात थोड्याशा कलरमध्ये, जेणेकरून आपल्याला पुढे कन्सिडर करायला सोपं जाईल. ठीक आहे. ही जी वरची सेल आहे टर्मिनल सेल तिला आपण एक कलर वापरूयात. देन त्याच्यानंतर मधली जी एक मिडल सेल आहे तिला एक कलर वापरूयात. अँड देन त्याच्यानंतर आपल्याला खाली अजून एक सेल मिळेल तिला एक कलर वापरूयात. जेवढे कलर दिसतील तेवढे दिसतील. ठीक आहे. चला आता आपण जाऊयात पुढे. पहिला फर्स्ट जो पार्ट आहे हा काय करणार आहे? कॉटिलिडॉन अशा पद्धतीने डेव्हलप करताना दिसून येणार आहे. आणि मग तिथे कन्सिडर करताना आपण हा काहीसा अशा शेपमध्ये, आता ही पुढे डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली, आपण याला थोडंसं खाली असं कन्सिडर करूया. ही डेव्हलप झाल्यानंतर कशी मिळेल आपल्याला? ही अशा फॉर्ममध्ये डेव्हलप झाली, वरती आहे ती. त्याच्यानंतर मिडलची जी आहे ती इथे अशा फॉर्ममध्ये डेव्हलप झालेली दिसेल, म्हणजे आपण ह्यांना अजून वाढवतोय. अँड देन थर्ड केसमध्ये ही ॲज इट इज आपल्याला अशी डेव्हलप झालेली दिसेल. सर्वांना कन्सिडर करतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला कॉटिलिडॉन मिळणार आहे आणि तेही सिंगल. सो अशा पद्धतीने डेव्हलपमेंट होऊन ही जी सेल आहे, नाव काय दिलं होतं ह्या सेलला? ह्या सेलला नाव दिलं होतं सर्वात वरची आपली टर्मिनल सेल. टर्मिनल म्हणजे टोकाची, टर्मिनल सेल जी पुढे जाऊन कॉटिलिडॉन फॉर्म करून देतात. ही मधली सेल सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, मिडल सेल. इट अंडरगोज द मल्टिपल सेल डिव्हिजन अँड वी कॅन से दिस मिडल सेल ग्रोज इन एनी डिरेक्शन टू फॉर्म द मास ऑफ सेल. ही सेल काय करते? कोणत्याही डिरेक्शनला फर्दर ग्रो होताना दिसते. मिडल सेल, मिडल सेल इट फर्दर ग्रोज एनी डिरेक्शन. वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये ग्रो होतात आणि त्याच्यामुळे मास ऑफ सेल फॉर्म करण्यासाठी हेल्प करते. सो देअरफॉर फॉर्म द मास ऑफ सेल.
ही कोणती आपली सर्वात शेवटची थर्ड वन, इट इज बेसल सेल. इट इज सिम्पली एनलार्जेस. बेसल सेल. इथपर्यंत लक्षात आलंय. इथून 3 सेल स्टेजला गेलो, तिथून पुढे जेव्हा वेगवेगळे परत मायटोटिक सेल डिव्हिजन होतील तेव्हा आपल्याला ह्या 3 सेल अशा पद्धतीने दिसतील. अजून पुढे गेल्यानंतर ह्यांच्या डेव्हलपमेंट कशा झालेल्या दिसतील ह्यांच्याबद्दल आपण बोलूयात. बघा आता हा जो मिडल सेल होता, ह्या मिडल सेलपासून काय काय फॉर्म होताना दिसले आपल्याला. प्ल्युम्युल पण त्यांच्यापासून, इपिकोटाईल पण त्यांच्यापासून, हायपोकोटाईल, रॅडिकल सर्व पार्ट ह्यांच्यापासून. आणि मग मात्र पहिल्यांदा ते तो एम्ब्रियोनल ॲक्सिस तयार करायला स्टार्ट करतात. आपण आता याला इथे कन्सिडर करूयात. हा काहीसा अशा फॉर्ममध्ये ॲक्सिस हे वाढायला लागलं, त्यांचं मास जे आहे ते. नाव वरची जी टर्मिनल सेल होती, ही टर्मिनल सेल मात्र काय करते, इथे हा सिंगल रॅडिकल डेव्हलप केलेला, सिंगल कॉटिलिडॉन डेव्हलप केलेला दिसून येते. काय आहेत मी त्यांनाही कन्सिडर करते आणि मी परत स्लोली जाते. मधला जो मिडल सेलचा पार्ट आहे तो मेजर सर्व कॉटिलिडॉन सोडून सर्व एम्ब्रिओचे पार्ट कोण डेव्हलप करणार आहे, मिडल सेल. सो मिडल सेल सर्वात पहिल्यांदा काय करते, ह्या एम्ब्रिओनल ॲक्सिसला तयार करते. पहिल्यांदा आपण त्यांच्याबद्दलच बोलूयात. सो इथे ह्या पार्टला जे असणार आहेत ह्यांना आपण नाव देऊयात. हे झाले आपले प्ल्युम्युल. ठीक आहे. इथे जे काही बेसल रिजनला फॉर्म होणार आहेत ह्यांना म्हणणार आहोत आपण रॅडिकल. ठीक आहे, रॅडिकल. आता हा जो मधला पार्ट असणार आहे, ह्या मधल्या पार्टला हा जनरली असतो एम्ब्रियोनल नोड ऑर द एम्ब्रियोनल ॲक्सिस. एम्ब्रियोनल नोड म्हणजेच काय असणार आहे, वरचा पार्ट असणार आहे तो असणार आहे इपिकोटाईल, खालचा पार्ट असणार आहे तो असणार आहे हायपोकोटाईल. आणि ह्याला हे कोण आहेत तर हा जो आहे पार्ट, जसं आपण इथे सांगितलं, जी टर्मिनल सेल आहे, पिंक कलरच दाखवला आहे टर्मिनल सेल, इट फर्दर गिव्ह राईज टू द कॉटिलिडॉन. आणि कॉटिलिडॉन सुद्धा किती मिळालं आहे, सिंगल कॉटिलिडॉन. इफ एम्ब्रिओ कंटेन्स द सिंगल कॉटिलिडॉन देन इट इज नोन ॲज द मोनोकॉट एम्ब्रिओ. एकच. ह्या केसमध्ये काय असतो, इथे एक हलकासा असा एक पार्ट असतो जे सांगतात दे आर शोईंग द रॅमनंट ऑफ कॉटिलिडॉन. दॅट मीन्स याला इपिब्लास्ट म्हटलं जातं. इथून जर डायकॉट असता तर अशा पद्धतीने फॉर्म झाला असता, पण होत नाही कारण डायकॉटची पूर्ण प्रोसिजर डिफरंट आहे. त्याच्यामध्ये 3 सेल्ड येत नाहीत, 2 सेल्ड येतात. सो असा एक पार्ट काही टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. सो आपण त्यालाही कन्सिडर केलं, आपण जास्त डिटेल नाही कन्सिडर करणार. हा झाला कॉटिलिडॉन. हा जो काही पार्ट आहे हा मेजर मधला पार्ट मिडल सेलपासून डेव्हलप झाला आहे. त्यांनी वरती प्ल्युम्युल, खाली रॅडिकल अशा पद्धतीने डेव्हलप केलेले दाखवले. आता व्हॉट अबाउट बेसल सेल. आपण असंही सांगितलं मिडल सेल पुढे काय देते, सस्पेन्सर सेलसुद्धा तयार केलेली दाखवते. मग आपण असं इथे दाखवूयात. इथे जी एक सेल आहे हिला नाव देऊयात सस्पेन्सर सेल. सस्पेन्सर सेल. इथे खाली बेसला कोण होती, बेसल सेल. सो आपण इथे बेसल सेल पण दाखवूयात. ठीक आहे, ही झाली बेसल सेल. सगळे आलेत का. पहिला जो पिंक कलरचा पार्ट दाखवला तो कॉटिलिडॉनमध्ये झाला, कुणापासून मिळाला आहे, टर्मिनल सेलपासून. मिडल वन जो आहे मिडल सेलपासून काय काय मिळालेत, मिडल सेलपासून हा एम्ब्रियोनल नोड मिळाला, त्यांच्यापासून प्ल्युम्युल मिळाला, खाली रॅडिकल मिळाला. अजून नावं देऊन ठेवूयात आपण. हा जो काही मधला पार्ट असेल हा असणार आहे इपिकोटाईल. हा जो पार्ट असणार आहे ह्याला म्हणणार आहोत आपण हायपोकोटाईल. ठीक आहे. काय काय मिळाले, प्ल्युम्युल मिळाला, रॅडिकल मिळाला, इपिकोटाईल मिळाला, हायपोकोटाईल मिळाला आणि एम्ब्रियोनल नोड पण मिळाला. कॉटिलिडॉन मात्र टर्मिनल सेलने दाखवले. आता बऱ्याचशा केसेसमध्ये, फॉर एक्झाम्पल ग्रासमध्ये कॉटिलिडॉन गेट फॉर्म और दे आर जनरली फॉर्म थिन पेपरी कव्हरिंग अराउंड द कॉटिलिडॉन. आणि त्या शेलला म्हटलं जातं स्क्युटेलम. काय केलं ह्यांनी स्वतःभोवती कॉटिलिडॉनच्या भोवती एक थिन पेपरी असं कवरिंग फॉर्म केलेलं दिसतं. आणि हे जे कवरिंग आहे याला म्हटलं जातं स्क्युटेलम. जनरली कुणामध्ये दिसतं ते, ग्रास.
प्ल्युमिलच्या वरती कवरिंग किंवा प्रोटेक्टिव्ह शीट दिसतात त्यांना म्हटलं जातं कोलिओप्टाईल. आता कवरिंगला सर्व जे काही कवरिंग असेल त्या कवरिंगला आपण सेम कलर वापरूयात. ह्यांना म्हणणार आहोत कोलिओप्टाईल. हे प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे फॉर प्ल्युमिल. सेम वेमध्ये असंच एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग आपल्याला रॅडिकलच्या भोवती पण दिसतं आणि ह्याला म्हटलं जातं कोलिओरायझम. ही आहे आपली फर्स्ट ए डायग्राम. 3 सेलची बी, ही झाली सी, डेव्हलपमेंट ऑफ ऑल 3 सेल्स, ही झाली डी, राईट. आणि आता सर्वात शेवटी आहेत डी पार्टमध्ये काय झालं, जो बेसल सेल होती तिने काय केलं, ॲब्झॉर्प्शन करून प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. काम संपलं, फर्दर गेट डिजनरेट. सस्पेन्सर सेल इथे होती, ती फक्त हाईट प्रोव्हाइड करून देत आहेत, थोडंसं त्यांना काय करतात, अपलिफ्ट करून देतात. सो त्यांचाही रोल संपला की ते पण काय होतात, डिजनरेट. सो नाव हिअर सस्पेन्सर सेल अँड बेसल सेल गेट डिजनरेट. काम संपलं, निघून गेले, डिजनरेट, इट गेट डिजनरेट. आणि डिजनरेट झाल्यानंतर आता मात्र मोनोकॉट एम्ब्रिओ कसा दिसेल याची आपण एक फायनल कन्सिडर करूयात, किंवा आपण वरतीच कन्सिडर करूयात. इथे वरती दाखवतो म्हणजे अजून एक डायग्राम आपली इथे बसून जाईल. आता याच्यामध्ये हा पहिला खालचा जो पार्ट आहे ह्याला कन्सिडर केलं. सिम्पली काय, कोणतं लेटर दिसतंय तुम्हाला ह्याच्यावरून आपल्याला एक एच शेप असं एक लेटर दिसतंय आणि हेच म्हणजे आपण कन्सिडर करणार आहोत मोनोकॉट एम्ब्रिओ. आणि टेक्स्टबुकमध्ये मोनोकॉट एम्ब्रिओची जी फायनल डायग्राम दाखवली आहे फार महत्त्वाची, त्या फक्त एकाच डायग्रामवरती क्वेश्चन विचारला जातो. अदरवाईज डायकॉट आणि मोनोकॉटपैकी जर अल्ट्रा इम्पॉर्टंट जर कोणता टॉपिक असेल तर तो आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. आणि मोनोकॉट एम्ब्रिओची सर्वात शेवटची डायग्राम जी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहे तेवढीच पाहिजे. बट इन केस जर यांची डेव्हलपमेंट विचारली तर डेव्हलपमेंटसुद्धा लक्षात राहिली पाहिजे. हा पार्ट देन त्याच्यानंतर आपण इथे हा जो मधला पार्ट आहे तो म्हणजे इथून त्यांनी तयार केला होता तो आहे कॉटिलिडॉनचा पार्ट. इथे दाखवलं होतं आपण प्ल्युम्युलचा रिजन, हा होता रॅडिकलचा रिजन. पटापट नाव देऊन घेऊयात. प्ल्युम्युल, दिस वन इज रॅडिकल, राईट. हा मधला जो पार्ट होता हा होता एम्ब्रियोनल ॲक्सिस म्हणतात, नोड म्हणतात, चालेल काहीही कन्सिडर करा. वरचा जो पार्ट असेल नो डाऊट याला म्हणणार आहोत आपण इपिकोटाईल. खालचा जो असणार आहे त्याला म्हणणार आहोत हायपोकोटाईल. सर्वात इम्पॉर्टंट आपण कॉटिलिडॉनसाठी पाहतोय, हा सिंगल कॉटिलिडॉन. आता येऊयात कवरिंगबद्दल. जो कॉटिलिडॉन आहे त्याच्या भोवती जो कवरिंग सापडला होता आपल्याला, किंवा जनरली आपल्याला काही सर्टन केसेसमध्ये दिसून येतो, फॉर एक्झाम्पल ग्रास, त्याला नाव दिलं होतं स्क्युटेलम, ठीक आहे. प्ल्युम्युलवरती जे काही आपल्याला कवरिंग दिसलं होतं त्याला नाव दिलं कोलिओप्टाईल. यांच्या भोवती जे काही कवरिंग दिसतंय त्याला नाव दिलं होतं कोलिओरायझा. आणि बऱ्यापैकी मोनोकॉट एम्ब्रिओ आपल्याला अशा डायग्राम थ्रू कन्सिडर करता येईल आणि अशा पद्धतीने तो दिसतो आपल्याला. ही सी डायग्राम, डी डायग्राम आणि ही झाली आपली फायनल डायग्राम. मग आता आपण एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करूयात. फॉर एक्झाम्पल मेज विच जनरली शोज द मोनोकॉट एम्ब्रिओ. ह्या मेजच्या आतमध्ये ही अरेंजमेंट कशी दिसेल त्याला कन्सिडर करूयात. आता आपण याच्यासाठी काय करूयात, एक आपण कन्सिडर करूयात की मेस म्हणजे कॉर्न, मक्याचा दाणा अशा पद्धतीने दिसतोय आपण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये मेजर 2 पार्ट पाहिले आपण. पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये 2 महत्त्वाचे पार्ट काय, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. ह्याच्यामध्ये हा जो मोठा लार्ज पार्ट आहे हा संपूर्ण हा म्हणजे आहे एंडोस्पर्म आणि हा छोटासा पार्ट आहे याला म्हणणार आहोत एम्ब्रिओ, राईट.
एंडोस्पर्ममध्ये आपल्याला 2 कवरिंग दिसतात. सर्वात आउटरमोस्ट जो कवर असतो त्याला म्हटलं जातं प्रोटीन कवर और प्रोटीन लेअर, आणि मग त्याच्या आतमध्ये असतो तो असतो स्टार्च लेअर. ह्यांनाही कन्सिडर करूयात आपण. ह्याला थोडंसं आपण अजून डार्क करून घेऊयात म्हणजे बऱ्यापैकी कन्सिडर व्हायला हेल्प होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात बाहेरचा जो आहे कवरिंग ह्याला नाव देऊयात प्रोटीन लेअर, आणि ह्या प्रोटीन लेअरचं नाव असतं ॲल्युरोन लेअर. नाव लक्षात ठेवतोय आपण, आपल्याला महत्त्वाचे आहेत. ॲल्युरोन लेअर. ठीक आहे, हे म्हणजेच प्रोटीन लेअर आहेत. नाव आतमधला जो काय असतो त्याला म्हटलं जातं तो आहे स्टार्च एंडोस्पर्म, आणि आतमधली जी लेअरिंग असणार आहे तिला आपण म्हणणार आहोत स्टार्च लेअर. इथे काय म्हणूयात, स्टार्च एंडोस्पर्म. एंडोस्पर्म हा स्टार्च एंडोस्पर्म झाला. आणि आता येऊयात आपल्या कोर पार्टकडे म्हणजे एम्ब्रिओकडे. एम्ब्रिओमध्ये हा मोनोकॉटचा एम्ब्रिओ पाहतोय. सो दिसताना कसे दिसतील हे अगदी छोटेसे कन्सिडर करतोय आपण. त्याच्या अगोदर इथे इपिथेलियल सेल प्रेझेंट असते. ह्याला म्हटलं जातं इपिथेलियल लेअर. इपिथेलियल लेअर. इपिथेलियल सेलची एक सिंगल लेअर दिसते आपल्याला. ॲक्च्युली ते दोघांना पण काय करते, इंडिव्हिज्युअली ठेवतात. एंडोस्पर्मचा पार्ट असेल, एम्ब्रिओचा पार्ट असेल. आता इथे जाऊयात. इथे दिसताना आपल्याला कसं दिसतोय तो पार्ट, ह्याला थोडंसं कन्सिडर करूयात. हा झाला आपला ॲक्सिसचा पार्ट आहे तो. देन त्याच्यानंतर इथे आपल्याला हा असा एम्ब्रिओ दिसेल. दरवेळेस एच शेप काढला, एच शेपवरून लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जाईल आपल्याला की हा मोनोकॉटचा पार्ट आहे तो. त्याच्यानंतर ॲज युज्युअल इथे दिसला आपल्याला प्ल्युम्यूल हा पार्ट, खालचा बेसल पार्ट आहे हा झाला रॅडिकल. देन त्याच्यानंतर इथे वरती जे आहेत ते झाले त्यांचे कवरिंग. अगेन ह्याच्या भोवतीचं सुद्धा, पण ते तर आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत ग्रासमध्ये. ठीक आहे, हा झाला इथला एम्ब्रिओनलचा ॲक्सिस. नावं देऊन ठेवूयात आपण ह्याला. हा झाला प्ल्युम्यूल, बेसल पार्ट झाला रॅडिकल, हे वरचं प्रोटेक्टिव्ह कवरिंग झालं कोलियोटाईल, हे झालं कोलिओरायझा. ठीक आहे, हा मधला झाला एम्ब्रिओनल नोड. आणि हा सिंगल जो आहे ह्याला म्हणूयात सिंगल कॉटिलिडन. जर सपोज आपण मोनोकॉट सीड कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. आता क्वेश्चन आपला असा आहे ह्याच्यावरती, एंडोस्पर्मकडे न्यूट्रिशन आहे. जेव्हा डायकॉट एम्ब्रिओ असतात किंवा डायकॉट असतो, एम्ब्रिओमध्ये डायकॉटिलिडॉन्स असतात, त्या कॉटिलिडॉनचं काम असतं की ते फूड काय करतात, स्टोअर करतात आणि ते पुढे जाऊन काय करतात, फर्दर प्रोव्हाइड करतात पुढच्या फर्दर प्रोग्रेससाठी, डेव्हलपमेंटसाठी. मोनोकॉटमध्ये मात्र ॲज सच फूड स्टोरेशन दिसत नाही. बट स्टील वाय दे आर इम्पॉर्टंट. आपल्याला माहिती आहे कोणती गोष्ट काहीतरी काम करत असेल म्हणून ती सर्वाईव्ह करते, अदरवाईज ती काय झाली असती, डिसइंटिग्रेट झाली असते किंवा डिजनरेट झाली असते. ह्या केसमध्ये काय होतंय, हा जो स्टार्च एंडोस्पर्म आहे, जनरली फूड आर गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च ओनली. स्टार्चच्या फॉर्ममध्ये हा जो फूड आहे हा नेहमी स्टोर होतो आणि ह्या केसमध्ये स्टार्चला कन्झ्युम केल्यानंतर तो कन्झ्युम झालेला पार्ट विथ द हेल्प ऑफ सर्टन एन्झाईम्स ऑर विथ द हेल्प ऑफ सर्टन हार्मोन्स किंवा सर्टन एन्झाईम्स त्यांना चॅनलाइज करतात, चॅनल प्रोव्हाइड करून देतात आणि ज्यांच्यामुळे ह्या एंडोस्पर्मपासून त्या हार्मोन्सच्या साह्याने किंवा स्पेसिफिक एन्झाईम्सच्या साह्याने ह्यांच्यामधल्या जे काही इसेन्शियल फूड पार्ट आहे जो ॲक्च्युली एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी हवं आहे तो पहिल्यांदा ॲक्सेस कुणाच्या थ्रू जाऊन त्या एम्ब्रिओला पोचत असेल तर ते आहेत कॉटिलिडन. आणि म्हणून मोनोकॉटमधला तो एक सिंगल मोनोकॉटसुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. आता
अजून थोड्याशा सिम्पल अंडरस्टँडिंगसाठी हा जो पार्ट आहे ना, हा मधला हा आपला एम्ब्रियो आहे. याला एकच कॉटिलिडॉन आहेत म्हणून मोनोकॉट, 2 असतील तर डायकॉट. ह्या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी हा एम्ब्रियो, हा कॉटिलिडॉन आता सध्या कन्सिडर करूयात की हा एम्ब्रियो आहे. ह्या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रिटिव्ह टिश्यू कोण प्रोव्हाइड करणार आहेत? हे एंडोस्पर्म. हे एंडोस्पर्म प्रोव्हाइड करत असताना त्यांचं चॅनलाइज कुणाच्या थ्रू होते? कॉटिलिडॉनच्या थ्रू. आणि म्हणून मोनोकॉटमधले हे त्यांचे कॉटिलिडॉनसुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहे. अँड इन दिस वे द डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो टेक्स प्लेस. काय काय पाहिलं आहे एकदा त्याचं पटकन क्विक रिकॅप पाहूयात म्हणजे आपल्याला इझी होऊन जाईल. डायकॉट एम्ब्रियो सांगितलं मी, फार 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन येतात. विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कंपल्सरी विचारलं जातं. मोनोकॉटमध्ये नीट एक्झाममध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता. एक शेवटची डायग्राम आहे, सर्वात लास्ट डायग्राम डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये. त्याच्यामध्ये स्क्युटेलमची पोझिशन विचारली होती, डायग्राम दिली होती. स्क्युटेलमच्या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन मार्क दिला होता, हा जो असा आहे तो, आणि लेवल 8 खाली ऑप्शन दिले होते काय पार्ट आहे तो. इतका सिंपल क्वेश्चन नीटमध्ये विचारला गेला होता. म्हणजे मोनोकॉटसाठी ती शेवटची डायग्राम महत्त्वाची आहे, मी हायलाईट करून देणार आहे. आणि डायकॉटचे जेवढ्या काही स्टेजेस आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत, फार सिंपल आहेत. लेट्स स्टार्ट विथ दॅट. सिंगल झायगोट which is diploid in nature undergoes the repeated cell division, but cell division takes place through transversely. So they further get result into the formation of 3 cell stage, in which the upper cell is known as terminal cell and it further get developed into cotyledon. Middle cell, it further give rise to the majorly all parts of embryo like plumule, epicotyl, hypocotyl, radicle as well as even suspensor too. The lowermost cell which is known as basal cell, it simply enlarges and help in the absorption of nutrition. Now these 3 cells again further undergoes the multiple or the repeated mitotic cell division and it get formed like this terminal cell. It looks like this somehow. Middle cell, so it generally further grows in any direction, so the mass of cell generally we can see clearly here, and this basal cell it generally or simply just enlarges. Now from this middle cell this part is get elongated and there is a development of this embryonal axis. Ha embryonal axis at its terminal part plumule is there, basal part radicle is there, central part embryonal node is there. The region in between the node, cotyledonary node म्हणूयात, embryonal node म्हणूयात, and plumule, cotyledonच्या वरचा पार्ट epicotyl node आणि basal part म्हणजे radical मधला पार्ट, it is hypocotyl. So these 2 region. Now this plumule part get covered with the protective covering or the protective sheath called as coleoptile. 1 मार्क्सला ह्यांचे फंक्शन ह्यांचे नेम विचारले जातात. रॅडिकल पार्ट इज फर्दर गेट कवर्ड अगेन विथ द प्रोटेक्टिव्ह कवरिंग और शीथ कॉल्ड एज द कोलिओराइजा. In some example like grasses, single cotyledon is get covered with the shell like covering and known as scutellum. Scutellum वरती प्रश्न विचारला गेलेला आहे. नाव आता ह्याच्यामध्ये काय काय झाला, वरची जी सेल होती त्यांच्यापासून कॉटिलिडॉन झाला, मधले जे पार्ट आहेत यांच्यापासून मेजर सर्व एम्ब्रियोचे पार्ट तयार झाले. बेसल जी सेल आहे इथे प्रेझेंट आहे, सस्पेन्सर सेल ह्यांच्यापासून तयार झाली होती. ह्या दोघांचे काम संपले. दिस सस्पेन्सर सेल अँड बेसल सेल फर्दर डिजनरेट अँड नाव द स्ट्रक्चर रिमेन लाईक दिस. अगेन आपल्याला ह्याच्यामध्ये दिसला. आणि हा नक्की मोनोकॉट सीडमध्ये कशा पद्धतीने असेल त्यासाठी आपण काय केलं, एक मेसचं स्ट्रक्चर कन्सिडर केलं आहे. आणि ह्या मेसच्या स्ट्रक्चरमध्ये मेजर जो मोठा लार्ज पार्ट आहे इट इज एंडोस्पर्म. छोटूसा पार्ट आहे त्याला म्हटलं आपण एम्ब्रियो. आणि ह्या एम्ब्रियोमध्ये ह्या स्ट्रक्चरला परत एकदा कन्सिडर केलेत विथ लेबल. सो हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. इथे आपण संपवला डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. थँक्यू.